अपयश आहे। सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते, एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, पुन्हा एकदा कालच परत तसं झालं। म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट्स येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं, पालक धावपळ करतायत, सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक आहे। असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही। मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत, परीक्षा दिल्यानंतर बोर्डाची परीक्षा द्यायची, मग एंट्रन्स एक्झाम द्यायच्या, एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होणारे घोळ, पेपर लिकेज, म्हणजे तलाट्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं। एसआयटीची मागणी मी गेले 10 दिवस करते की याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे। आणि उद्या पार्लमेंट सुरू होते, पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जे 30 खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते।